Gametogenesis. Genesis means formation and gameton is gamete. Gamete formation ची जी प्रोसिजर आहे त्याला म्हणतात gametogenesis. This starts at puberty in both male and female. But in case of female, we are seeing that this process of gametogenesis it is started just before the birth of baby, but it proceeds after puberty. गॅमेटोजेनेसिसचे दोन प्रकार आहेत. एक आहे स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरं ओजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस. त्यातला स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पर्म और स्पर्मॅटोझोआ आणि ओजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ ओव्हम और द सेकंडरी ओसाइट. ओव्हम तयार होणे किंवा एग तयार होण्याची क्रिया म्हणजे ओजेनेसिस आहे. The spermatogenesis, this occurs, both occurs in their respective gonads. Spermatogenesis, it occurs in testes, in seminiferous tubule, and oogenesis, it occurs in ovary. टेस्टिस मध्ये ही प्रोसिजर स्पर्मॅटोजेनेसिस ही ऑन प्युबर्टी ही सुरू होईल आणि यासाठी स्पर्मॅटोजेनेसिस होण्यासाठी जे काही हार्मोन्स लागतात हे हार्मोन्स ऑन प्युबर्टी पिट्युटरी ग्लँडकडून ते रिलीज केले जातात. पण त्याआधी हायपोथॅलॅमस हा जो पार्ट आहे, एक रिजन आहे हायपोथॅलॅमस, हा ब्रेनचा पार्ट आहे. या हायपोथॅलॅमसकडून एक विशिष्ट फॅक्टर रिलीज केला जातो, दॅट इज कॉल्ड गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टर. हा फॅक्टर नंतर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो टू रिलीज द गोनॅडोट्रोपिन. गोनॅडोट्रोपिन हे एकत्रित नाव आहे. गोनॅडोट्रोपिन हे दोन हार्मोन्स आहेत. एक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा ल्युटेनायझिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे इट इज नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस अँड ओजेनेसिस ऑल्सो. पुढे जाऊन ओजेनेसिसमध्ये आणखीन ज्या प्रोसिजर आहेत जसं रिलीज ऑफ ओव्हम त्याच्यामध्ये ह्या ल्युटेनायझिंग हार्मोनचं काम आहे. इथे सुद्धा आहे त्याचं काम, पण मुख्य आहे FSH दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. स्पर्मॅटोजेनेसिस किंवा ओजेनेसिसबद्दल डिस्क्रिप्शन देताना पहिले त्याची डेफिनेशन द्यावं लागते. दॅट इज फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट ऑर स्पर्म ऑर द स्पर्मॅटोझोआ is called spermatogenesis and the sperms or ovum they are haploid. अर्थात ते हॅप्लॉइड राहतील म्हणजेच याच्यामध्ये होणारी एक प्रोसेस जी आहे ती मिओसिस सुद्धा असेल. सर्वात पहिल्यांदा आपण स्पर्मॅटोजेनेसिस पाहू. दिस ऑकर्स इन 3 स्टेप. दोन्ही याच्यामध्ये 3 स्टेप आहेत आणि त्या 3 सारख्या स्टेप आहेत. त्याचे नाव सारखीच आहे, फक्त फरक त्याचा प्रत्येक स्टेपमध्ये थोडा थोडा फरक असेल. तर पहिल्यांदा आपण स्पर्मॅटोजेनेसिस पाहू. In spermatogenesis, process of formation of sperm. Sperms are produced in the seminiferous tubule or testis. Seminiferous tubule मध्ये ही प्रोसेस होत आहे. seminiferous tubule. तो स्पर्मॅटोजेनेसिस इट इन्क्लूड्स 3 डिफरंट स्टेजेस. याच्यामध्ये 3 फेजेस येतात किंवा 3 स्टेजेस येतात. तर पहिली स्टेज जी आहे, पहिली स्टेज आहे multiplication phase. Multiplication phase. The name itself indicate multiplication म्हणजे यामध्ये मायटॉसिस आहे, मल्टिप्लाय होतं, प्रोलिफरेट होतात सेल्स. जसं की सेमिनिफेरस ट्यूबूलमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. या सेमिनिफेरस ट्यूबूलमध्ये काही पिरॅमिडच्या आकाराचे असे उंच असे सेल्स आहेत आणि इथे पूर्ण याला जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत. तर हे जर्मिनल इपिथेलियल सेल्स जे आहेत त्यातला जर्म सेल, प्रायमॉर्डियल जर्म सेल जो आहे याच्यापासून, हा आहे प्रायमॉर्डियल जर्म सेल, याच्यापासून ही स्पर्म फॉर्मेशन सुरू होतं. मग पहिली प्रोसेस जी आहे ती इथे होते जर्म सेलमध्ये. सपोज दिस वन इज द प्रायमॉर्डियल जर्म सेल. हा प्रायमॉर्डियल जर्म सेल आहे ज्याच्यामध्ये की हा डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत. डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम इन केस ऑफ ह्युमन बिईंग, ह्युमनमध्ये ते किती आहेत तर 46, टोटल 46 किंवा आपण त्याला पेअरमध्ये सांगायचं झालं तर 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. तर दिस वन इज प्रायमॉर्डियल जर्म सेल. नुसतं जर्म सेल म्हटलं तरी चालेल. दिस इज डिप्लॉइड प्रायमॉर्डियल जर्म सेल. and this primordial germ cell now undergoes multiplication phase means mitosis. इथे काय होतं तर मायटॉसिस होतं.
दिस सेल हा पहिल्यांदा हा जर्म सेल पहिल्यांदा मायटोसिस होऊन याच्यापासून 2 सेल तयार होतात. एका याच्यापासून 2 सेल, हे 2 सेल तयार झाले. परत हे 2 सेल आणखी डिवाइड होतात, याच्यापासून पुन्हा 2 सेल तयार होतात, प्रत्येकापासून 2 सेल. ही प्रोसेस जी आहे तिला आपण मायटोसिस म्हणतो. सो दे डिव्हाइड्स मायटॉटिकली. यातले जेवढेही जर्म सेल्स असतील, इथे जेवढे लेयर्स असतील आणि जितके सेमिनिफरस ट्यूब्यूल्स असतील त्यामध्ये ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते, ज्याच्यामध्ये मायटोसिसनी संख्या वाढवली जाते, यांची नंबर्स वाढतात. प्रत्येकामध्ये क्रोमोझोम नंबर विल बी द डिप्लॉइड. प्रत्येकामध्ये क्रोमोझोम नंबर हे डिप्लॉइड राहतील. जितके सेल्स तयार झाले तितके. आता ह्या सेल्सला आपण वेगळं नाव द्यायचं, त्याच्यापासून प्रायमॉर्डियल जर्म सेलपासून तयार झालेले हे सेल्स आहेत, दीज आर डिप्लॉइड. These cells, they are now known as spermatogonia. त्याला म्हणू आपण स्पर्मॅटोगोनिया. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, ड्युरिंग विच मायटॉसिस ऑकर. हे सगळं जे आहे एवढं पूर्ण दिस इज द मायटॉसिस, वेअर नो क्रोमोझोम नंबर रिड्यूस. इथे क्रोमोझोम नंबर रिड्यूस झालेला नाही आहे. स्पर्मॅटोगोनिया हे 2n म्हणजे डिप्लॉइडच राहतील. मग त्यानंतर दुसरी फेज येते ग्रोथ फेज. सेकंड फेज इज ग्रोथ फेज. ड्युरिंग ग्रोथ फेज याच्यामधले आता काही स्पर्मॅटोगोनिया जे आहे इथे जे तयार झाले, इथे आता आपण जे दाखवले होते सर्टोली सेलसहित इथे स्पर्मॅटोगोनिया पहिली फेज. नंतरची जी आहे स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्यानंतरची हे स्पर्मॅटोगोनिया जे आहे दिस विल अंडरगो फर्दर ग्रोथ. हे फक्त ग्रोथ, याच्यामध्ये फक्त ग्रोथ होईल आणि इनलार्जेस इन साईज. काय होते ग्रोथ, तर दिस विल ॲक्युमुलेट द फूड मटेरियल. जास्तीत जास्त फूड मटेरियल याच्यामध्ये ते ॲक्युमुलेट करतात. फक्त ग्रोथ आहे, इथे कुठेही डिव्हिजन नाही आहे, त्याच्यामुळे ते 2n म्हणजे डिप्लॉइडच राहणार. नंतरची जी स्टेज तयार होत आहे, ही नंतरची जी स्टेज आहे त्यामध्ये क्रोमोझोम नंबरसुद्धा तितकेच असतील. द न्यूक्लियस इट विल शो क्रोमोझोम नंबर 46 मीन्स 23 पेअर. सेम नंबर ऑफ क्रोमोझोम विल बी देअर अँड ग्रोथ हायली तो ग्रोथ होतो. आणि ही ग्रोथ इट इज ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ द फूड मटेरियल अँड नाव इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. याला म्हणू आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. इट इज डिप्लॉइड. ही झाली सेकंड फेज, दॅट इज ग्रोथ फेज. नाउ आफ्टर द ग्रोथ फेज देर इज थर्ड फेज. ही तिसरी फेज आहे, ती आहे मॅच्युरेशन फेज. ड्युरिंग मॅच्युरेशन फेज 2 प्रोसेसेस ऑकर. एक होतं मिओसिस आणि दुसरी प्रोसेस जी होते ती आहे स्पर्मिओजेनेसिस. इथे आता मिओसिस होतं, या फेजला मिओसिस होते. इथपर्यंत तर मिओसिस नाही आहे, इथे मिओसिस होत आहे. आणि इथे मिओसिस होऊन आता जे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत ते हॅप्लॉइड होतील, म्हणजे रिडक्शन डिव्हिजन इथे होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस विल अंडरगो रिडक्शन डिव्हिजन. याच्यामध्ये पहिलं रिडक्शन डिव्हिजन होतं, म्हणजे पहिलं मिओसिस होतं. विल शो फर्स्ट मिओसिस. इथे आहे फर्स्ट मिओसिस. फर्स्ट मिओसिस होऊन या ठिकाणी 2 सेल तयार होतात. ह्याचे 2 सेल तयार होतील पहिल्या मिओसिसमध्ये. अँड दिस बोथ द सेल्स दे विल शो द न्यूक्लिआय विच आर शोईंग हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. इथे आता 23 क्रोमोझोम राहतील, पेअरमध्ये राहणार नाही, ओनली 23 क्रोमोझोम. अँड नाव दिस वन हॅप्लॉइड हा जे काही सेल तयार झालेला आहे त्यालाही आपण वेगळं नाव देऊ. त्याला म्हणतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आता त्याला डिप्लॉइड न सांगता इथे हॅप्लॉइड लिहायचं, कारण इथे रिडक्शन डिव्हिजन झालेलं आहे. पहिलं मिओसिस जे असतं तेच रिडक्शन डिव्हिजन आहे, त्याच वेळेला रिडक्शन होतं, रिडक्शन इन द क्रोमोझोम नंबर. सो दिस इज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट विच शोज हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. दिस इज हॅप्लॉइड. आता ही झाली पहिलं मिओसिस. त्यानंतर इथे दुसरं मिओसिस होईल, सेकंड मिओसिस. सेकंड मिओसिसमध्ये पुन्हा या सेलपासून सुद्धा, या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून आणि या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून यापासून असे प्रत्येकी 2 म्हणजे टोटल 4 असे सेल्स तयार होतात. सो दिस इज मिओसिस 2. हे मिओसिस 2 आहे. आता इथे क्रोमोझोम नंबर तेवढेच राहतील जेवढे आधी, म्हणजे 23 जे रिड्यूस झाले होते इथे 23 तेच फक्त 23 याच्यामध्ये दिसतील.
नो मोर रिडक्शन. आता इथे पलीकडे रिडक्शन नसतंच. आणि मिओसिस 2मध्ये ते इक्वेशनल डिव्हिजन आहे, जस्ट लाईक मायटॉसिस. त्याच्यामुळे हे जे स्ट्रक्चर तयार झाले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोम नंबर जे आता हॅप्लॉइड होते ते हॅप्लॉइडच दिसतील. आणि मिओसिस 2मुळे हे जे सेल्स तयार झालेले आहे या सेल्सला आपण नाव देऊया दिस इज स्पर्मॅटिड्स. हे आहे स्पर्मॅटिड्स. इथपर्यंत आता त्याची ही स्पर्मॅटोजेनेसिस ज्याला आपण म्हणतो ते ॲक्च्युली कंप्लीट झालं आहे, पण स्पर्म नाही तयार झाले. हे जे स्पर्मॅटिड्स आहेत दीज आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. ते नॉन फंक्शनल आहे, नॉन मोटाईल आहे, त्याला काही मूव्ह होता येत नाही. आणि यांना मूव्ह होणं आवश्यक आहे कारण तिकडे फिमेल गॅमेटशी याचं युनियन होणं गरजेचं आहे ड्युरिंग द फर्टिलायझेशन. म्हणून याला मूव्ह होण्यासाठी याला लोकोमोटरी ऑर्गन तयार होणं गरजेचं आहे. याची स्ट्रक्चरच चेंज करावं लागतं. पूर्ण सेल हा बदलतो, ह्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. आणि मग याच्यामध्ये नंतरची जी प्रोसेस होते ह्या प्रत्येक सेलचं स्पर्ममध्ये कन्व्हर्शन होतं. मीन्स स्पर्मॅटोझोआ इज फॉर्म इन द लास्ट स्टेज. स्पर्मॅटोझोआ विच आर हॅप्लॉइड अगेन, हे स्पर्मॅटोझोआ तयार होतात बाय अ प्रोसेस दॅट इज नोन ॲज. या मॅच्युरेशन फेजमध्येच आपण फर्स्ट मिओसिस, सेकंड मिओसिस आणि तिसरी जी आहे ती दॅट इज कॉल्ड द स्पर्मिओजेनेसिस हे देऊ शकतो. द प्रोसेस इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस. तर या स्पर्मिओजेनेसिस म्हणजे फक्त चेंज इन स्ट्रक्चर आहे, त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. जे गोल आकारात आहे ते आता असा आकार होतो त्याचा. एक हेड तयार होतो ज्याच्यामध्ये न्यूक्लियस रिसाइड होतो. त्यातला गोल्गी कॉम्प्लेक्स जो आहे तो गोल्गी कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्शन हा सेलच असल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन असं कॅप लाईक ॲक्रोसोममध्ये होतं. त्यानंतर इथे प्रॉक्झिमल आणि डिस्टल सेंट्रिओल हे नेकमध्ये अरेंज होतात. त्यानंतर इकडे असा मिडल पीस तयार होतो आणि एक अशी लांब टेल तयार होते. हे डिटेल स्ट्रक्चर आपण नंतर पाहणारच आहोत. तर असं आणि ज्या मायटोकॉन्ड्रिया आहेत त्या मायटोकॉन्ड्रिया अशा ॲक्सियल फिलामेंटवर अशा स्पायरली अरेंज होतात इन मिडल पीस. यामध्ये इट इज कॉल्ड निबेनकण. या मायटोकॉन्ड्रियाला निबेनकण ही टर्म वापरलेली आहे. आणि इथे न्यूक्लियस आहे. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे ॲक्च्युली याचं मेटामॉर्फोसिसच होतं. इट इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस मीन्स स्पर्म फॉर्मेशन. फक्त स्ट्रक्चर बदललं. मग कोणत्या स्ट्रक्चरपासून कोणते पार्ट तयार होतात आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म.